नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आज महत्त्वाची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण भवन या ठिकाणी पार पडली. अनेकांना असं वाटत होतं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची जी काही चर्चा गेल्या 4 महिन्यांपासून जोरात सुरू होती, त्या विलिनीकरणाच्या चर्चेबाबत काही महत्त्वाची घोषणा कार्यकर्त्यांसमोर केली जाईल आणि त्यातून पक्षाच्या पुढच्या भविष्याबाबत काही निर्णय होऊ शकेल. आता या सगळ्यात बैठकीला कोण कोण उपस्थित होतं तर खुद्द पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे या प्रमुख नेत्यांसह सर्व आमदार, खासदार, महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पक्षाची पुढची दिशा काय असा त्या बैठकीचा मुख्य हेतू होता. अजित पवार यांच्या निधनानंतर जी विलिनीकरणाची चर्चा सुरू झालेली होती, त्यामुळे पक्षाला थोडीशी शिथिलता आलेली आहे, एवढं मात्र नक्की. कार्यकर्त्यांना काही कळत नाही, आपला पक्ष कोणत्या दिशेला जाणार आहे, आपलं पक्षाचं भवितव्य काय आहे, स्वतःचं भवितव्य काय आहे, आणि याबाबत कार्यकर्ते उघडपणे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बोलले. त्यांचा महत्त्वाचा जो मुद्दा होता, हे काय जे असेल ते विलिनीकरणाचं आम्हाला स्पष्टपणे सांगा. त्यावर खुद्द शरद पवार काय म्हणाले तर शरद पवार यांनी या मुद्द्याबाबत पूर्णपणे मौन बाळगलं. कार्यकर्त्यांना अपेक्षा होती की शरद पवार हे काहीतरी बोलतील आणि या विषयाला फुल स्टॉप द्या असं सांगतील, पण प्रत्यक्षात शरद पवार या विषयावर काहीच बोलले नाहीत. फक्त जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी मात्र थेट आणि निक्षून सांगितलं, आता या विलिनीकरणाच्या चर्चा बंद करा. आता आपल्याला पक्ष वाढवायचा आहे, संघटना वाढवायची आहे, पक्षाचं राज्यभर नेटवर्क तयार करायचं आहे, त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागायला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना या दोघांनी दिल्या. शशिकांत शिंदे यांनी देखील पक्षाची बांधणी कशी करायची आहे पुढच्या काळामध्ये यावर मार्गदर्शन केलं. त्यामुळं शरद पवार जरी बोलले नसतील तरी शरद पवार यांच्या समोर, त्यांच्या उपस्थितीत, त्यांच्या नजरेसमोर पक्षाच्या 2 प्रमुख नेत्यांनी विलिनीकरणाचा प्रस्ताव आता अजिबात चर्चेत नाही हे निक्षून सांगितल्यामुळं कार्यकर्ते त्या मानानं थोडेफार का होईना निर्धास्तपणे बाहेर पडले असतील. पण याच्यात पुन्हा पण, परंतु हे शब्द येतात. हे शब्द यायचं कारण काय आहे की कार्यकर्त्यांना मात्र वाटत होतं की पवार साहेबांनी याच्यावर एक शेवटचा हातोडा मारावा आणि याच्याबाबत खरं खोटं, हो नाही, यस नो सगळं मार्गी लावावं, पण ती तेवढीशी त्यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही. आता यातलं जयंत पाटील यांचं जे भाषण आहे ते भाषण यातलं सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा ठरलेला आहे. त्यांनीच असं सांगितलेलं आहे की जी आता महाराष्ट्रभर मतदार तपासणी मोहीम जी सगळी सुरू आहे, SIR सर, तर त्यावर तुम्ही लक्ष ठेवा, तुम्ही जिल्हाभर दौरे करा, जिल्हा संघटना वाढवा, कार्यकर्त्यांच्या बैठका घ्या, महत्त्वाच्या मुद्द्यांवरती जोपर्यंत पक्षाचा आदेश येत नाही तोपर्यंत बोलू नका. आता उदाहरणार्थ म्हणजे परवा जो राज्य सरकारनं निर्णय घेतलेला आहे की ओपन मेरिट लिस्टमध्ये राखीव जागातील उमेदवारांचा समावेश केव्हा करायचा याबाबतचा निकष हा राज्य सरकारने निश्चित केलेला आहे. आता याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका घ्यायची हे तुम्ही परस्पर ठरवू नका. अनेकदा भाजप आपल्याला बॉल टाकतं आणि आपण चुकीच्या बॉलवर खेळतो, हिट आऊट होतो, असं साधारणपणे जयंत पाटील यांनी या बैठकीमध्ये सांगितलं. पण या बैठकीला आणखीन एक शंकेची झालर आहे आणि ती म्हणजे रोहित पवार या बैठकीला अनुपस्थित होते. जे रोहित पवार सरकारच्या विरोधात ठामपणे बोलत आहेत, जे सरकारच्या विरोधात आक्रमकतेने बोलत आहेत, ते मात्र या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित होते. काही बड्या नेत्यांनी पक्षाच्या नाराजी पण व्यक्त केली. खरं तर रोहित पवारांनी या बैठकीला यायला पाहिजे होतं, त्यांच्या मनात काय आहे ते त्यांनी सांगायला पाहिजे होतं, पण एका जलसंपदा विभागातील बैठकीच्या निमित्तानं त्यांनी अनुपस्थित राहणं पसंत केलं असं तरी सध्या दिसून येत आहे. त्यांना असं वाटतं, रोहित पवारांना त्यांच्या आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील तो मुद्दा आला, त्यांना असं वाटतं आहे की पक्षानं सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. पण ही आक्रमक भूमिका घेण्यासाठी चेहरा कोण असावा हा खरं रोहित पवार यांच्या मनातला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर शरद पवार थेटपणे देत नाही आहेत. रोहित पवारांना असं वाटतं आहे सरकारच्या विरोधात रान पेटवायचं आहे, सरकारला धारेवर धरायचं आहे, मग कोणीतरी असा एक चेहरा म्हणजे रोहित पवार यांचा चेहरा पुढे करून पक्षानं ही भूमिका घेतली पाहिजे. पण त्याला अजून हिरवा कंदील हा शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी दाखवलेला नसावा. त्यामुळे रोहित पवार यांना असं वाटतंय की पक्ष तितका पुरेसा आक्रमक होत नाही आहे,
पक्ष तितका भाजपच्या विरोधात बोलत नाही आहे, मग त्या बैठकीला अनुपस्थित राहून मी माझी नाराजी तरी दाखवतो. रोहित पवार यांचं आणखीन एक जे विधान आहे ते धाडसी विधान होतं. त्यांचं म्हणणं असं होतं, जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आणि त्यांनी म्हणजे शरद पवार यांच्या पक्षानं भाजपसोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर माझा निर्णय वेगळा असेल. हे एक धाडसी विधानच रोहित पवार यांनी केलं होतं आणि त्या विधानाची देखील त्यांना मला वाटतं चाचणी करायची असेल की त्याच्यामध्ये पक्षामध्ये काही प्रतिक्रिया उमटली का, पक्षाच्या नेत्यांचं त्याच्याबद्दलचं मत काय आहे ते आपल्यासमोर व्यक्त करण्यासाठी थोडे कचरत असतील तर आपण थोडं बैठकीबाहेर राहून त्याचं ऑब्झर्वेशन करावं. बैठकीमध्ये त्याच्यावर काही चर्चा होत आहे का, खुद्द शरद पवार त्याच्यावर काय बोलत आहेत का, याची प्रतीक्षा मला वाटतं रोहित पवार करत असावेत आणि त्यामुळेच त्यांनी या बैठकीला दांडी मारलेली असावी. पण त्यांच्या मनात वेगळे मनसुबे आहेत हे मात्र त्यांच्या सगळ्या बोलीभाषेवरनं, त्यांच्या आक्रमक मूडवरनं दिसून येत आहे. त्यांचं असं पण दिसून येत आहे की त्यांना पक्षामध्ये पुरेशी साथ मिळत नाही. त्यांना जे मुद्दे मांडायचे आहेत, त्यांना ज्या पद्धतीनं सरकारच्या विरोधात बोलायचं आहे तशी साथ अजूनपर्यंत तरी पक्षाकडनं त्यांना मिळालेली नाही, हे देखील वास्तव आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर जे काही ते मुद्दे मांडतायत त्याबाबत ना पक्षाचे नेते कोणी बोलत, ना पक्षाचे नेते काही प्रतिक्रिया देत. याची खंत देखील रोहित पवार यांना असावी. त्यामुळंच रोहित पवार यांना असं वाटत असावं की आपण जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यावरती पक्ष काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त करेल, पण तसं देखील घडलेलं नाही आहे. शरद पवार यांच्या स्टाईलनुसार रोहित पवार यांच्या सर्व मुद्द्यांना अनुलेखानं मारण्यात आलेलं आहे. पण सध्या तरी असं दिसतंय की पक्ष वाढवायचा निर्णय या बैठकीमध्ये झाला एवढंच ठरलेलं आहे. रोहित पवार यांना पक्षाचा नेता करायचं की नाही, त्यांना पक्षाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं की नाही, ही बाब गुलदस्त्यात राहिलेली आहे, एवढं मात्र निश्चित. तुम्हाला काय वाटतं आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.